11,74,00,000 रुपयांच्या थकीत मिळकत करापोटी डीआरएम कार्यालयासमोर महानगरपालिकेच्या वतीने हलगीनाद करण्यात आला। याशिवाय ड्रेनेज लाईन आणि पाणी पुरवठाही खंडित करण्यात आला होता। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मध्यस्थीनंतर सेवा पूर्ववत करण्यात आली। गेल्या 20 ते 25 वर्षापासून रेल्वे विभाग महानगरपालिकेचा कर बुडवतोय। महापालिका मात्र आपली सेवा प्रामाणिकपणे बजावते। ड्रेनेज, पाणी पुरवठा आदी सुखसुविधा महानगरपालिका रेल्वेला पुरवते, परंतु रेल्वे विभागाला या सोयी सुविधा फुकटात वापरायची सवय लागली आहे। आमचे डायरेक्ट केंद्राशी संपर्क आहे, आम्ही कुणालाही खात नाही या भ्रमात रेल्वे विभाग गेल्या 20 ते 25 वर्षापासून आजवर एकूण 11,74,00,000 रुपये इतका मिळकत कर रेल्वे विभागाकडे थकीत आहे। या संदर्भात कर आकारणी विभागानं सातत्यानं नोटिसा बजावल्या, मात्र पालिकेच्या या नोटिशीला रेल्वेनं कायमच केराची टोपली दाखवली। यामुळे संतप्त झालेल्या पालिका पदाधिकाऱ्यांनी रेल्वेला अखेरचं पत्र पाठवून कर भरण्याचं कळवलं, अन्यथा ड्रेनेज कनेक्शन आणि पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला। तरीही रेल्वे प्रशासनानं दाद दिली नाही। यामुळे संतप्त महापालिका पदाधिकाऱ्यांनी प्रशासनानं ठरल्याप्रमाणे आपला मोर्चा रेल्वेच्या डीआरएम कार्यालयाकडे वळवला आणि कार्यालयासमोर येताच प्रचंड घोषणाबाजी करत हलगीनाद करण्यात आला। महापालिकेचा अपमान करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा धिक्कार असो, महापालिकेला सहकार्य न करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा धिक्कार असो, टॅक्स न भरणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा धिक्कार असो, फुकट पाणी वापरून घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा धिक्कार असो। सोलापूर महानगरपालिकेच्या या ठिकाणी 10,000, 20,000, 25,000 रुपये करदाते कर भरत असतात। त्या लोकांना जर आपण थकबाकी पोटी जर नळ कट करत असेल तर बरोबर नाही। कोट्यावधी रुपयाचं जे थकबाकी आहे त्यांच्याकडनं वसूल झालं पाहिजे। या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी आणि गटनेते आणि अधिकारी या ठिकाणी आलेले आहोत। वसुली जर होत नसेल तर आम्ही पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईन या ठिकाणी कट करण्यात येणार आहे। आज काय केलं तुम्ही? आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही ड्रेनेज लाईनचं काम या ठिकाणी आहे। ड्रेनेज लाईन तोडलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही कामकाज सुरू केलेलं आहे। कशा पद्धतीने आपण आम्ही हलगी मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे। हलगीचा नाद झालेला आहे। सर्व पदाधिकारी, गटनेते आणि अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। जेसीबीच्या रूपानं जे ड्रेनेज लाईन मलनिस्तारानं जर या ठिकाणी बंद केला तर या ठिकाणी त्यांचं ड्रेनेज भरण्यासाठी त्यांनी पैसे भरतील। यावेळी रेल्वे, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची देखील झाली। हलगीनाद सुरू असतानाच प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं चर खोदून ड्रेनेज लाईन बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली। ड्रेनेज लाईन बंद केल्यानंतर त्या पाठोपाठ पाणी पुरवठाही बंद करण्यात आला। एवढी मोठी कारवाई सुरू असताना देखील रेल्वेचा एकही अधिकारी इकडे फिरकला नाही। मात्र ही कारवाई सुरू असताना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सभागृह नेते सुरेश पाटील यांना फोन करून कारवाई थांबवण्यास सांगितलं। मात्र सुरेश पाटील यांनी फोनवरून जिल्हाधिकाऱ्यांना सर्व वस्तुस्थिती कळवली। नाही, आपण कट केला साहेब मध्यंतरी ऐकता आपले पुढे साहेब असताना हो ना, आपण लई लोकांचे कट केला साहेब, आपण लई लोकांचे कट केलेले आहेत, आपल्याकडे आहेत तसं हो। बरं साहेब, त्याची जबाबदारी तुम्ही काय साहेब आपल्या घेणार का? चालेल साहेब, चालेल, ओके साहेब, ओके, थँक्यू। दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सुरेश पाटील यांना यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। डीआरएम यांचा फोन आला असून 2 दिवसात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू पंढरपूर दौऱ्यावर येणार असून या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून विषय मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी ही ग्वाही दिल्यानंतर सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं आणि बंद करण्यात आलेली ड्रेनेज लाईन तसंच पाणी पुरवठा हा पूर्ववत करण्यात आला। माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं फोन आहे, त्यांनी तथा मान्य आयुक्त आहेत, त्यांनी म्हणले 12 कोटी जर थकबाकी असेल तर आपण त्यांच्याकडनं भरून घेऊया।
तरी चर्चा करायला DRM मला फोन केलेला आहे. वरनं त्यांचा फोन आल्यामुळं आपण आता काही कार्यक्रम असं काय करू नका, त्यांच्याशी बसून आपण वाटाघाटी करून आपले सर्व पैसे जे भरायचे आहेत ते आपण भरून घेऊया. माझं तुम्हाला विनंती आहे ते माझ्याकडे लागली करून घ्यायचं. त्यांचं पूर्व आता सध्या जे कट झालेले नळ आहेत किंवा ड्रेनेज आहेत ते सर्व त्या पूर्वत करून द्या असं जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे. या प्रसंगी उपमहापौर शशिकला बत्तूल, स्थायी समिती सभापती संजय कोळी, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, MIMच्या गटनेत्या नूतन गायकवाड, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नागेश भोगडे, अमर पुदाले, गणेश पुजारी तसंच कर आकारणी प्रमुख RP गायकवाड यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.